होतात आणि गिरीश महाजन त्यावेळेला असं वक्तव्य करत होते की शिवसेना संपवून टाकू, त्या संदर्भात आक्षेप आहेत. तुम्ही त्या ठिकाणी काही रिॲक्शन देणं अपेक्षित होतं, तुम्ही नाही. तर अरविंद सावंत पण होते ना, मी तर पावणे म्हणून तिथे गेलेलो होतो. पक्षाचे प्रमुख नेते तिथं होते ना, त्यांनी रिॲक्शन द्यायला पाहिजे तिथं. बरं, लग्न सोहळा कोणाचा? शिंदेंच्या मुलींचा. मी तिथे गेलेलो आहे समारंभाला. मी नवरदेव नवरीच्या स्वागतासाठी व्यासपीठावर गेलो आणि तिथं जर गिरीश महाजन साहेब आले असतील, त्यांनी काही बोलले असतील तर मला तर इतकी गर्दी होती, तर काय बोलले आम्हालाही कळलं नाही. तिथं शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देताना कोणी राजकीय विषय घेतं का? शुभेच्छा दिल्यात त्यांनी आणि त्या ठिकाणी आजूबाजूने फोटो सेशन झालं. त्यांनी तोच मेसेज मला काल फॉरवर्ड केला. गिरीश महाजन बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जमीनदोस्त करण्याची भाषा करतो आणि आपण सगळे त्यांच्यासोबत उभे राहून त्याच वेळी फोटो काढत आहोत, असं त्यांचं हे. पण तिथं व्यासपीठावरती तर राजकीय विषय आलाच नाही. तिथं शुभेच्छाच दिल्या गेल्या आणि मी त्यांना लिहिलं की अरविंद सावंतसुद्धा लग्नाच्या स्टेजवर होते. मी सकाळी 9 वाजता मेसेज केला आजच त्यांना आणि माझी 11 वाजता त्यांनी हकालपट्टी केली. म्हणजे माझं काय चुकलं हे शिवसैनिकांना कळलं तर पाहिजे. ठीक आहे, माझी हकालपट्टी केली, ठीक आहे, मी जिथं राहील तिथं काम करेल आणि माझं जे राजकीय भवितव्य मी घडवेल, परंतु असं नाही होत ना. म्हणून मी म्हटलं माझी तुझी प्रतिक्रिया आहे ना, जर खरं बोलणं आणि नाराजी व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल तर मी तो केलेला आहे आणि त्या गुन्ह्याची शिक्षा जर हकालपट्टी असेल तर मला मान्य आहे. आपण आपल्या वक्तव्यावर ठाम आहात का? आपण जे काल म्हटलात की 10 ते 12 शिवसैनिक नाराज आहेत, विलास शिंदे स्वतः नाराज आहेत, या वक्तव्यावर आपण ठाम आहात का? अजूनही आपल्याला वाटतंय का हे बघा, आहे विलास शिंदे ज्यावेळेस DG सूर्यवंशी जिल्हाप्रमुख झाले त्यावेळेस विलास शिंदे नाराज होते. स्वतः DG सूर्यवंशींना घेऊन मी विलास शिंदेंकडे गेलो, विलास शिंदेची नाराजी काढली. स्वतः संजय राऊत साहेबांनी मला सांगितलं की बा DGंना घेऊन जा आणि विलास शिंदेची नाराजी काढा. ही नाराजी काढण्याचं काम मी केलेलं आहे ना. आणि त्यावेळेस DG सूर्यवंशी होता ना तिथं. हां, तुम्ही जे म्हटले ना हकालपट्टी, ते DG सूर्यवंशीच झाली होती. आता मला आठवलं निवडणूक नाही उमेदवारी